आज राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के नेता रोहित पवार नागपुर पहुंचे। रोहित पवार ने गडकरी से मुलाकात की। इसके बाद रोहित पवार मीडिया से मुखातिब हुए। रोहित पवार ने गडकरी से मुलाकात पर कहा कि मेरे मतदार संघ से 2 नेशनल हाईवे जा रहे हैं। इस विषय पर चर्चा की गई। आइए सुनते हैं क्या कुछ कहा रोहित पवार ने। नाही, बराच वेळ चर्चा झाली, पण ती सर्व चर्चा ही विकास कामावर जास्त होती। माझ्या मतदारसंघामध्ये 2 मोठे नॅशनल हायवे, तसंच एक आता 6 लेन सुरत चेन्नईचा नॅशनल हायवे हा जाणार आहे आणि त्याबद्दलची चर्चा व मतदारसंघातलेच विषय त्यांच्याशी बोललो। आणि मी जसं मगाशी सांगितलं, नेहमी ते मदतच करत असतात। फार कमी नेते असे असतात जे विरोधातल्या एखाद्या आमदारांना सुद्धा नाहीतर नेत्याला मदत करतात। त्यात एक गडकरी साहेब येतात आणि त्यांनी मदत करण्याची भूमिका इथं घेतलेली आहे। आता भाजप कशाचं आंदोलन करते आणि कुठं करते हे सुद्धा त्यांना कळत नाही। वरून आदेश आला की इथं नाचत बसायचं। आता या महाराष्ट्रामध्ये सामान्य कुटुंबातल्या महिला सुरक्षित नाहीत, त्याच्याबद्दल बोलण्याऐवजी तुम्ही कुठलं तरी असं काल्पनिक एक प्रकरण काढता आणि तिथं तुम्ही आंदोलन करता। ही भाजपच्या कार्यकर्त्याला सुद्धा कळत नाही की कसं आंदोलन करायचं आणि कशाचं करायचं नाही। त्यामुळे त्याबद्दल आपण काय बोलणार। एक तर त्या कलाकार आहेत, त्यांना राजकारणाचं काय माहिती, आता खासदार झालेले आहेत। ज्या गोष्टीची माहीत नाही याबद्दल तुम्ही कसं बोलू शकता। मी कंगना रनौतचं जे काही स्टेटमेंट आहे त्याचा निषेध करतो आणि कुठेतरी सरकारकडनं भाजपकडनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी विनंती सुद्धा करतो। मी फक्त त्यांना विनंती एवढीच करेल की भाजप नेहमी पक्षाचा वापर हा दुसऱ्या पक्षाची मतं कमी करण्यासाठी नाही तर विभाजन करण्यासाठी करते। तुमच्या पक्षाचा तसा वापर होऊ नये। तुम्ही संविधानावर आणि मराठी अस्मिता महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे एक नेते आहात। त्यामुळे भाजप तुमचा फक्त वापर करून घेईल मतं खाण्यासाठी। ती गोष्ट फक्त होऊन देऊ नका एवढी विनंती तिथं मी करेन। आता कसं आहे की राज ठाकरे साहेब कधीतरी भाजपच्या विरोधात बोलतात, कधीतरी बीजेपीच्या बाजूनी बोलतात, पवार साहेबांच्या विरोधात बोलतात, पवार साहेबांच्या बाजूनी बोलतात। त्यामुळे त्यांची भूमिका ही नेहमी बदलत राहिलेली आहे आणि हीच भूमिका बदलत राहिल्यामुळे त्यांच्याकडे एकच आमदार आहे। एक महानगरपालिका नाशिकची होती, परत तिथं कुणीही त्यांचं निवडून आलं नाही। याच्यावरूनच कुठेतरी त्यांच्यावरची विश्वासार्हता ही कमी होत चालली आणि पवार साहेबांवर ते आज बोलत आहेत। पूर्वी ते मोदी साहेबांबद्दल बोलत होते। मग मोदी साहेबांबद्दल जे काही गोष्टी बोलल्यात त्या आता उलट ते का बोलतात हाही प्रश्न आपल्याला तिथे करता येईल। महान्यूज़ 7 के लिए कैमरा पर्सन राजेश जंगीतवार के साथ पारस बेसवारे, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address: Vinova Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100.